18 एप्रिलला लवकरच साखरपुडा आहे. आम्हाला सगळ्या तयारीला पण लागायचं आहे. 1 मेला लग्न आहे. आणि मेन म्हणजे पहिल्यांदा असं होतंय की दोघांचे लग्न आहे. आमच्या ग्रुपमधल्या एका मेंबरचं नाही 2 मेंबरचे लग्न होत आहे. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉगमध्ये. आणि लई दिवसानंतर मी असं व्लॉग चालू करतोय. तुम्हाला पण खूप दिवसानंतर माझा आवाज ऐकायला भेटतोय आणि सगळी मित्रमंडळी घरी आली आहे, कारण सगळ्यांसाठीच एक गुड न्यूज आहे. आणि आता ती गुड न्यूज सुद्धा मी अनाऊन्स करणार आहे. आमच्या ग्रुपमध्ये लवकरच 2 जणांचं लग्न होणार आहे. टाळ्या! आणि आता सगळ्यांनाच एक्साइटमेंट लागली असेल की आमच्या ग्रुपमध्ये कोणाचं लग्न होणार. मी पहिले बिन लग्नाचे इंट्रोड्यूस करून देतो, लग्न झालेले पण इंट्रोड्यूस करून देतो. हे झालेले 1 आणि कुठे गेले अमोल भाऊ, हे यांचं लग्न झालेलं आहे. सार्थकचं पण लग्न नाही झालेलं आहे. आप्पाचं लग्न झालेलं आहे. आप्पा आमचे मित्रच आहे. आणि इकडे 4 बसलेले, हे बिना लग्नाचे आणि मी एक 5वा. तर आमच्या 5 जणांमध्ये कोणाचं लग्न जमलेलं आहे थांबा, आपल्याला सोनाली वहिनी सांगतील. सोनाली वहिनी, पहिला नवरदेव कोण आहे? नाव घ्या ना. कोण आहे? अरविंद साठी जोरदार टाळ्या घाल. तर अरविंद भावा, तुझं लग्न होणार आहे. 18 एप्रिलला तुझा साखरपुडा आहे आणि 1 मेला तुझं लग्न आहे. 1 मे एकदम बेस्ट तारीख आहे, महाराष्ट्र दिन आहे. त्या दिवशी तुझं लग्न आहे. तुला कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. नाही, भीतीचं वातावरण, अक्षरशः भीतीचं वातावरण. अरविंदला ना एकदम भीती वाटलेली आहे. म्हणजे नाही असं नाही, चांगलं वाटतंय. बाल लग्न होतंय तुझं लग्न. म्हणजे काही एक्साइटमेंट आहे की नाही? पण आम्हाला एक्साइटमेंट आहे. आणि तुम्हाला नवरीचा फोटो सुद्धा लवकरच बघायला भेटणार आहे. अरविंद, फक्त नवरीच्या फेसवर बोट ठेव आणि नवरीचा फोटो दाखव. फोटो रिव्हील नाही करायचा आपल्याला. माझ्या फोनमध्ये का? अरे तर आपण नवरीचा फोटो बघू अरविंदचा. अरविंद, आता तयारी लागावं लागेल भाऊ. 18 एप्रिलला साखरपुडा, 1 मेला लग्न. फक्त तिच्या फेसवर बोट ठेव. नाही, बोट ठेव ना, कारण नवरी रिव्हील नाही करायची. तर हे बघा, बाजूला आहे नवरी आणि या साईडला आमचा अरविंद नवरदेव. टाळ्या! मम्मी किती खुश आहे? मी खुश आहे, मला साड्या भेटणार. वहिनी काय एक्साइटेड? सेम साड्या भेटणार. अरे काय एक्साइटेड? यस, मी तर खूप जास्त खुश आहे. एकदम मजा येणार. आता माहोल पाहायचा विषयच नाही, डायरेक्ट नाही तिकडे. मला पण खूप मजा येणार. कशाची मजा? एक्साइटेड. अरविंद, तू स्वतः लग्नात एक्साइटेड आहे का नाही? खरं कर आहे ना. आप्पा नाचायला भेटणार, फुल धमाल मस्ती आता नाचायसाठी. अरे बाप, सगळेच एक्साइटेड आहे. बाकीचा ग्रुप अजून खुश भाऊ आणि मी. भाऊ बस, आम्ही नाचायला लय एक्साइटेड आहे. फुल धिंगाणा घालायला. बाकी पूर्ण मॅनेजमेंट रवी भुकडन माझ्याकडे. आणि आता तुम्हाला नवरी तर रिव्हील केलेली आहे, डेट सुद्धा सांगितलेली आहे मी. तर 18 एप्रिलला लवकरच साखरपुडा आहे. आम्हाला सगळ्या तयारीला पण लागायचं आहे. 1 मेला लग्न आहे. आणि मेन म्हणजे पहिल्यांदा असं होतंय की दोघांचे लग्न आहे. आमच्या ग्रुपमधल्या एका मेंबरचं नाही 2 मेंबरचे लग्न होत आहे. तर गाईज, ह्या चौघांमध्ये एक अरविंद कटलेला आहे, अमोल लहान आहे, रवी भाऊचा आहे अजून मुहूर्त थोडा पुढं. आणि आमचा सेकंड नवरदेव आहे जयराम भाऊ. जयराम भाऊ टाळ्या वाजवा. जयराम भाऊ, विचार आता, किती खुश आहे तुम्ही? भाऊ तुम्ही किती खुश आहे? बरंच आहे. नाही सांगा ना. बरं आहे, थोडंच आहे. तेव्हा पाठ करून ठेवलं त्याला. चला, तुमच्या नवरीचा पण फोटो दाखवा. करा पण. आणि मेन म्हणजे अजून एक, आप्पा पण आमचे मित्र आहे, जयराम भाऊ पण आमचे मित्र आहे. आणि तुमचं रिलेशन सांगा भाऊ एकदा. सांगा ना. आप्पा मित्र आहे आप्पा. नाही, आता काय होत आहे? आता साडू होत आहे. आप्पाची साली आता आमच्या जयराम भाऊला दिलेली आहे. आप्पा दाखवा फोटो जोडीचा. फक्त नवरीचा फेस नका रिव्हील करू. तर या ठिकाणी बघा, जयराम भाऊ आहे आणि या साईडला आमच्या वहिनी आहे. 2 मेंबरचे लग्न आहे आणि आम्ही तर सगळे किती खुश बघू शकता तुम्ही. आणि आप्पा आणि जयराम भाऊ आता साडू होणार आहे. आणि आता जयराम भाऊचं लग्न कधी आहे सगळेजण विचारतील. तर जयराम भाऊचं साखरपुडा आता 14 एप्रिल नंतर असणार आहे. आणि लग्न जे असणार आहे 9 मेला असणार आहे. म्हणजे 1 मेला असणार आहे अरविंदचं लग्न आणि 9 मेला लगेच असणार आहे जयराम भाऊचं लग्न. मम्मी तर लय खुश आहे, कारण मम्मीला डबल साडी भेटणार आहे, आम्हाला डबल कपडे घेता येणार आहे आणि मेन म्हणजे डबल नाचता येणार आहे.
आणि रवी लवकर मनावर घेतलं तर 3दा पण नाचता येऊ शकतं. त्याची 1 याची 9 हा. काढतो मध्येच 5 भाऊ म्हणता मध्येच मी एखादी तारीख काढून घेतो. 4 दिवसाला बरोबर 4 दिवसाला एक लग्न. थोडासा गॅप घेऊन द्या. अरे तू किती एक्साइटेड आहे. मी तर खूप जास्त एक्साइटेड. मेन म्हणजे त्यांचं तारीख पण ठरलेलं नव्हती तेव्हापासून माझे कपडे बिपडे फिक्स झालेले लगेच. आणि आजच तारीख ठरली आणि मी डिसाईड केलं होतं जेव्हा तारीख ठरल म्हटलं तेव्हा सगळ्यांना बोलू घरी मस्तपैकी व्लॉग करू. आणि आता आम्हाला या दोघांकडनं पार्टी पण घ्यायची तर आम्ही जयराम भाऊची पार्टी उद्याच प्लॅन केलेली आहे. बरोबर आहे ना वहिनी. हा आप्पा उद्या जयराम भाऊकडे पार्टी आहे आणि त्याच्यानंतर एक दिवस अरविंदला बोलू आणि अरविंदकडनं पार्टी घेऊ. बरोबर आहे ना. आणि सगळ्यात जास्त आप्पा खुश आहे. काय रिझन भाऊ सांगा. साडू होणार आहे म्हणून. आणि मेन म्हणजे ते दोघं शेजार दुकानदार पण आहे त्याच्यामुळे जास्त खुश आहे ते. आणि आप्पाची खुशी मनात हा आप्पाची लई इच्छा होती की लग्न व्हावं जयराम भाऊच माझे साडू व्हावे अशी त्यांची इच्छा होती. आणि उपरवालेली सुनली आणि जयराम भाऊ त्यांचे साडू झालेले. आणि पाणी आलं आनंद अश्रू. एखादी पप्पी घेऊन टाका. आप्पा पप्पी घेऊन टाका साडूची. जयराम भाऊ बरं लग्न होतंय कसं वाटतंय तुम्हाला. होतंय ना पुरा होऊन जाणार. नाही ना सांगा ना कसं वाटतंय. नाही आनंदी नाही का तुम्ही. आनंद आहे ना. काय आनंद आहे. भीती पण वाटत असेल ना. हा सगळं आता काय हो आप्पा कशा आमच्या वहिनी तुम्ही तर म्हणजे चांगलंच ओळखत असाल. नाही चांगले जोडील जोड आहे शांत आहे दोघं. दोघे शांत आहे का. आपले जयराम भाऊ शांत आहे. जयराम भाऊ शांत आहे. सोनाली वहिनी वाणी शांत आहे का. आमच्या सोनाली वहिनी वाणी शांत आहे. वाघ आला बिबट्यानी मांजर. जयराम भाऊ कोणत्या हॉटेलला पार्टी होत्या. शांती टाइम सांगा मला मग फरार व्हायला. हा टाइम सांगा म्हणे मला म्हणजे मी फरार होईल म्हणे. अरे म्हणजे येईल लवकर तुमच्याकडे पार्टी द्यायला सांग. मी देणार आता लगेच तुम्हाला हे आणलं मी काय कुल्फी आणली. हा कुल्फी आप्पा घेऊन आले ते. स्वागत आमचं. आपण खुशीमध्ये कुल्फी आणलेली. आणि खूप दिवसानंतर तुम्हाला सुद्धा व्लॉग बघायला भेटतोय. मी पण तुम्हाला खूप जास्त मिस केलं. खूप जास्त मेसेज येत होत्या कमेंट येत होत्या मेल येत होत्या. शॉपच्या नंबरवर पण मेसेज येत होते की दादा व्लॉग का नाही करते थोडे कामं चालू होते. आणि आता लग्नाचे व्लॉग असणारे हळदीचे व्लॉग असणारे एंगेजमेंटचे व्लॉग असणारे खूप जास्त भारी व्लॉग होणारे. खूप जास्त मजा येणार आहे. सगळा ग्रुप जेव्हा सोबत येईल तेव्हा तो खूप जास्त मजा येणार आहे. आणि तुम्हाला सगळे अपडेट आपल्या यूट्यूबवरती भेटणार आहे प्लस आपल्या इंस्टाग्राम चॅनलवरती सुद्धा भेटणार आहे. सो आपली इंस्टाग्रामची आयडी आहे ऋषिकेश_18 त्या आयडीला सुद्धा फॉलो करून घ्या. ऋषिकेश गाडेकर व्लॉग्स या आयडीला पण फॉलो करून घ्या. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. यांचे लग्न होत आहे आणि खुशमी आहे. आणि आता मला कमेंट करू नका की मी कधी लग्न करतोय. ते पण सरप्राईज तुम्हाला लवकरच कळेल. बट मला माहिती आहे माझ्यासाठी जास्त कमेंट येणार आहे. बट जयराम भाऊचं आणि अरविंदचं लग्न होतंय तर आपल्या ऑडियन्सला कसं वाटतंय सगळ्यांनी कमेंट करा. आणि आमच्या दोन्ही नवरदेवांना खूप साऱ्या शुभेच्छा द्या. आणि आमच्या दोन्ही नवरदेवाचे चेहरे खुललेले. लग्नाची बरं काय फिलिंग आहे बरं ऑनेस्टली सांगा. म्हणजे आता तुमच्या जागेवर तुम्हीच इमॅजिन करून सांगू शकते. आम्ही तर काही सांगू शकत नाही की अमोल पण म्हणू शकत नाही की मला असं फील होतंय. रवी सांगू शकत नाही. बट तुम्ही नवरदेव होताय लग्नाच्या बंधनात अडकताय कसं वाटतंय. नाही बट आता तर झाले ना बुकिंग तर झाली ना तुमची. आता तारीख ठरली सगळं ठरलं. लग्न झाल्यावर मग जास्त होईल ना. नाही म्हणजे तुम्हाला आता काय फिलिंग आहे. बट लग्न ठरलंय याची काय फिलिंग आहे. आता काय सांगू तुम्हाला भाऊ. खरं सांगा. खरं सांगा. तेच आहे सांगासारखं लई काही आहे पण सांगता नाही येत. नाही पण थोडक्यात सांगा मला थोडक्यात सांगा. या ना करू सांगा. अरविंद काय बरं भीती वाटते का. थोडं चांगलं पण वाटतंय थोडं असं नर्वस पण वाटतंय. नर्वस कशाबद्दल असतं बरं. हा? ते काय काय लापा कशा असते. ते आता मोकळं हिंडू शकत नाही ना. हा बरोबर आहे. नर्वस का बरं आहे की आमच्यासोबत 12 वाजेपर्यंत थांबता येणार नाही फिरता येणार नाही. तो आजच प्लॅनिंग करत होता. काय? आता जेवत होतो ना आम्ही. हा. मी चला रे मला घरी जायचं बरं लवकर. तो म्हणतो कसं म्हणे म्हणजे आता सवय लावू आता पण तयारी करून घेतो ना नंतर तुम्हाला म्हणाला लय भामटे भाऊ तुम्ही. बरोबर आहे. आता अमोल भाऊ आता तुम्ही तर येत नाही काही सोबत. आता तुमचं लग्न झालं तुम्ही बरोबर संध्याकाळी घरी जाते. तशी जयराम भाऊ म्हणत जाईल जाऊ द्या भाऊ ती वाट पाहू राहिली जाणं पडेल घरी. अरविंद तर मस्तपैकी जोडीने दुकानवर दोघं काय प्लॅनिंग पुढं. हा त्यांना पण प्लॅन बनवला. काय मग बरोबर आहे. जोडीने दोघांनी दुकान बघायचं बरं आहे ना. बसता कधी भरायचं आहे. 10 तारखेला 10 तारखेला. एप्रिलला एंगेजमेंट ना. 18 एप्रिलला एंगेजमेंट. आणि भाऊ आपली तारीख नाही धरली एंगेजमेंटची. आप्पा कधी तारीख एंगेजमेंटची. पाहू ना आता. तरी पण 14 एप्रिल नंतरच ना समजा.
लग्नाच्या 15 दिवस पहिले. लग्नाच्या 15 दिवस पहिले, म्हणजे त्याला दोघाला फोनवर बोलता आलं पाहिजे. ते काय म्हणतात लवकर धरा म्हणे. हा का एक्साइटमेंट तर आहे. फोन द्यावाच लागेल का? ते म्हणतील आणला ऋषी भाऊनी कॅमेरा ठेवला माझ्या तोंडासमोर, अब मैं क्या बोलू. हा फोन द्यावाच लागेल का? मग द्यावाच लागतोय. फोन ए बाबा, चित्रात अरे हा ना, फोन थोडी देणं गरजेचं आहे. आणि आता नवीन पद्धत आहे एंगेजमेंट मध्ये, नवरदेवानी नवरीला फोन दिला पाहिजे. म्हणजे तुम्ही देणार आहे भाऊ फोन? हा नाही, ती नवरी व्हिडिओ बघायला तर म्हणून माझा नवरा लई चिंगूस आहे. ती माझी बाईक जास्त दिवस असली मला. हा जेव्हा सोनं कमी होतं याला 25,000 रुपये दिले बाळी करायला. हा याला ते पैसे तसेच ठेवले. यांना तात्या सांगत होते आज याला एवढा चिकित्सा म्हणजे पैसे बाळीने गेली आपलं निघायच्या वेळेस मला सांगत होते आम्हाला. आता रेट वाढले. आता रेट वाढले म्हणे. हा. 25,000 तसेच ठेवले म्हणे खिशात. अरे रे रे जयराम भाऊ. आता किती डबल झाले असते त्याची. अरविंद शेठ तुम्ही देणार एक फोन? पाहू विचार करू. ती ब्लॉग बघाल ना मग तिला म्हणून टाकायला म्हणून टाक. नाही हो. आप्पा कसे असते. बरं आप्पाने आणली कुल्फी घे ना अरविंद. कुठे कुल्फी आपली? ए अरविंद कुल्फी घ्या ना. कुल्फी कुठे? फ्रीजर मध्ये वाटतं खाली. काढा. ओ वहिनी घाम फुटला त्यांना बोलू बोलू. आता एक दिवस या दोघांना नवरदेवाला सगळ्या फॅमिलीला जेवायला बोलावं लागणार आहे घरी. आणि आता अरविंद आहे ना सगळ्यांना कुल्फी देतोय, पण ते कुल्फीचे स्पॉन्सर आमचे जयराम भाऊचे साडू. हो तुम्हाला आता आम्ही आप्पा म्हणायचं का आमचे जयराम भाऊ साडू म्हणायचं? आप्पा डायरेक्ट साडू मी म्हणलं. साडूच म्हणायचं. साडू मग आपलं पण नातं लागतं ना, साडूच म्हणायचं आप्पाला. हो आप्पा नाही साडू म्हणायचं. साडू. तर कालचा व्लॉग मी सेकंड डेला एंड करतोय. त्याचं रिझन असं आहे की आम्ही खूप वेळपर्यंत काल गप्पा मारल्या, खूप जास्त मज्जा आली आणि आता लग्नाच्या तयारी लागायचं आहे आम्हाला. तर खूप जास्त एक्साइटमेंट आहे. मेन म्हणजे असं लग्न म्हटलं की सांगू नाही शकत एक्साइटमेंट आहे. आणि दोन्ही जवळच्या मित्रांचं लग्न आहे, त्याच्यामुळं खूप जास्त खुश आहे. अरे तू किती खुश आहे? मी तर खूप जास्त खुश आहे. माझी तर तयारी पण सुरू झाली मेन म्हणजे. आणि काही आजचा व्लॉग आता मी याच ठिकाणी एंड करतोय. होप्स तुम्हाला व्लॉग बघायला मजा आली असेल. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय लव्ह यू अँड टेक केअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.